मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज 8वा दिवस आहे या स्पर्धेचा. यस कृष्णा गायकर सर, सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. नरेंद्र भाजी आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील अजून एक सलामीवीर. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे कार्यसम्राट विकास शेठ केनी, दत्ता शेठ भगत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यस धन्यवाद कृष्णा गायकर सर. आपण पाहताय, आपण ऐकताय, आपण अनुभवताय, आपण आनंद घेताय तो 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025च्या या क्रिकेटच्या सोहळ्याचा. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. त्यांचे कॅप्टन आहे दशरथ मते, दुसऱ्या बाजूला हिमांशु एंटरप्राइजेस पनवेल रुपेश उल्वेकर टीमचे कॅप्टन. स्ट्राईकला आपण पाहायला मिळतात ते नरेंद्र बाजी 50+, त्यांच्या समोर सुरेश पाटील 40+. बॉलिंग ट्रॅकवर जयेश म्हात्रे. पहिला चेंडू सरळ लेफ्ट केलाय, सोडून दिला विकेट कीपरकडे. वाईट बॉलने सुरुवात, पंच कळवत आहेत. अतिरिक्त धावेने धावफलकाला सुरुवात होते. 24 लाईव्ह इव्हेंट्स वर देखील जोडले गेलेत, ज्या चॅनलचे तब्बल 3,37,000 खरं तर सबस्क्रायबर आहेत. अशा वाहिनीवर आपण पाहताय 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करायला विसरू नका. आणि रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत क्रीडा स्पर्धांचा आपण घर बसल्या आनंद घ्या. बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिला बॉल वाईड आलाय, धावफलकाला सुरुवात झाली. जयेश म्हात्रे हिमांशु एंटरप्राइजेस कडनं मात्र पहिलं षटक हाताळत असताना पहिला चेंडू वाईड, पुढचा बॉल. यावेळेस मात्र कट केले, शेवटच्या मोमेंटला बॅटचा चेहरा खोलला, पॉइंट मध्ये बॉलला ढकललंय आणि फक्त सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली. सुरेश पाटील आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही यस नरेंद्र बाजी यांच्यासाठी पारितोषिक आलंय की कशाही पद्धतीने 3 चौकार किंवा कशाही पद्धतीने 3 षटकार मारले आणि एक जरी मारला तरी दत्ता भगत यांच्याकडनं 500 रुपये. चला, प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराला नरेंद्र बाजी दादासाठी 500 रुपये असतील, प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराला. आता सुरेश पाटील स्ट्राईकवर आहेत. पुढचा चेंडू जयेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळत आहेत हिमांशु एंटरप्राइजेस कडून. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मग पाठीमागच्या दिशेला बॉल चाललाय तो अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डरला कोणतीच संधी नाहीये, बॉल फरार होतोय सीमा पार आणि पहिला 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग चौकार या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश पाटील तितकंसं कनेक्शन चांगलं नव्हतं. आपण पाहतोय बॅटची अगदी आतली कडा लागली आणि आपण पाहतोय पाठीमागे सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक होता, मात्र तो अगदी दूर होता. आपण पाहिलं तर फाईन लेग किंबहुना लॉंग लेग मध्ये उभा होता डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी, त्यामुळे हा चौकार मिळाला. धावसंख्या 6च्या घरात जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. एका एंडने 3 षटकं आणि दुसऱ्या एंडने 3 षटकं अशा पद्धतीने आपण पाहतोय प्रश्न असणार आहे. यावेळेस बघा आडव्या बॅटने बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलंय, बॉल हातातनं सरळ सीमा पार जाऊन पडलाय आणि हा पहिला 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीगचा षटकार या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे सुरेश पाटीलच्या बॅटमधनं. डावकरी हाताचे फलंदाज हे विस्फोटकच असतात आपण म्हणतो, मात्र इथे पहा कनेक्शन लाजबाब, रिझल्टही लाजबाब आणि धावाही भरपूर मिळतात. त्याच दरम्यान सन्माननीय विकास शेठ केनी यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. त्यांचं सहर्ष स्वागत आणि पुन्हा एकदा अगोदरच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच गोलंदाज, तोच फलंदाज, तोच क्षेत्ररक्षक आणि त्याच धावा. या
40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग वर हे संगीतबद्ध केलेलं गीत मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर धुमाकूळ घातलाय. तो मोठा धुमाकूळ तो सुरेश पाटील आहे. मात्र क्षेत्ररक्षक काय करतायत हा मोठा प्रश्न जयेश म्हात्रेच्या देखील मनामध्ये आलाय, कारण त्यांनी संधी निर्माण केली होती आणि तिथे कुठेतरी ती संधी यशामध्ये खरं तर कन्वर्ट करता आली नाहीये ते क्षेत्ररक्षकाला. 18 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हे लागले की कदाचित पंचाच्या निर्णयाचं लक्ष असेल आमचं. बॉल चाललाय तो पाठीमागे आणि धाव मिळणार आपण पाहतोय. या व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाचे मालक सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट विकास शेठ केनी ह्या दादांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचे समावेश आमचे गिरीश तवळे साहेब असतील, दत्ता भगत साहेब, या सर्वांचा मी करतो या व्यासपीठावरून हार्दिक स्वागत. तसे आमचे महागुरू सन्माननीय आदरणीय आमचे मार्गदर्शक टी.के. माली सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागलाय, क्षेत्ररक्षक येतोय. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. आमचे रवींद्र दादा भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रन मिळणार त्या दरम्यान 21 धावा धावफलकावर होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि जबरदस्त आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी संघाची या मॅच मध्ये. बघा भोजन अजूनही आहे. अजून कोण बाकी राहिलं असेल तर त्यांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. डाळ भात आणि बटाटा चवळीची भाजी, त्यामध्ये चवीपुरतं लोणचं, असं उत्कृष्ट असं रुचकर जेवण आपल्याला पाहायला मिळतंय. जर कोणी बाकी असेल तर त्यांनी आस्वाद घ्यायचा. चला सामन्याला गती द्या प्लीज. सामन्याला थोडं स्पीडअप करूया आपण. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो हिमांशू एंटरप्राइजेस कळवाडी पनवेल, रवी शेठ भोईर साहेब आणि प्रीतमजी पाटील साहेबांच्या मालकीचा संघ, ज्याला लीड करतायत रुपेश उलवेकर, आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी, ज्याचे मालक आहेत सचिनजी तांडेल, अनंत गाताडे, अरुण विषय, पद्मना मोयली, शशिकांत भंडारकर, आणि ज्याला लीड करतायत ते दशरथ मते. सुरेश पाटील काय फलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये 19 वर तो खेळतोय आणि नरेंद्र बाजी 1 बॉल 1. रवींद्र भोईर फिरकीपटू शफल झाले अक्रॉस द लाईन अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय ऑन साइडला लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं जजमेंट चुकलंय, सावरलंय स्वतःला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेश पाटील जितका जास्त स्ट्राईक घेणार तितकं फायद्याचं ठरणार आहे ते सोना 11 प्रतिष्ठान तळेगाव रसायनी टीमसाठी. दुसऱ्या बाजूला त्याला चांगली साथ नरेंद्र बाजी देतात. 1 बॉल 1 वर खेळत आहेत. रवींद्र भोईर दादांचा हे षटक, स्वतः संघ मालक या संघाचे आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळतायत. यावेळेस मात्र उचललाय क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट नाही, जजमेंट चुकलंय. चेंडू अडवण्यावर भर दिलाय. तितकी संधी मिळाली नाही कारण चेंडू जास्त उंच गेला नव्हता, अगदी समोर पडला. मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. रन मिळाली ती फक्त एकच. चांगलं षटक आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आली आहे. धावसंख्या 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. आजच्या दिवसातील 8व्या दिवसातील तुम्ही पाहताय, अनुभवताय सामना क्रमांक 4 सोनाई प्रतिष्ठान 11 तळगाव रसायनी विरुद्ध हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेल. नरेंद्र भाजी यांच्यासाठी पारितोषिक, प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इथे शफल खेळण्याचा प्रयत्न, दांडी गोल झाली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय झालंय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीमला लागलेला पहिला धक्का. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून भरपूर शफल झाले, ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर गेले आणि अगदी विकेट टू विकेट लाईन होती. रवींद्र भोईर यांच्याने त्यांना मिळालं ते पहिलं यश हिमांशू एंटरप्राइजेसला. पहिली विकेट आली आहे. आपण पाहतोय 24 या धावसंख्येवर
1.3 चेंडूंचा खेळ झाला. दुसरं षटक मार्गद असताना त्रिफळा उद्ध्वस्त केला आपण पाहिलं रवींद्र दादा भोईर यांनी. नवीन फलंदाज मिस्टर तानाजी खंडागळे मैदानाच्या आतमध्ये 45+ आपण पाहतोय. एक वेगळी संकल्पना आपण पाहतोय खेळाडूंचं एज आयडेंटिफाय करण्यासाठी. 50+ साठी पर्पल, 45+ साठी येल्लो कॅप आणि 40+ साठी व्हाईट कॅप आपण पाहतोय कंपल्सरी परिधान करायची. तानाजी खंडागळे ऑन स्ट्राईक. रवींद्र भोईर यांनी मिळवली विकेट. आत्मविश्वास वाढलाय. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. फलंदाजांना देखील विनंती आहे की थोडं डिस्कशन आपण शॉर्ट मध्ये घेऊया कारण काल भरपूर उशीर झाला होता. आजही आपण उशिरात चाललोय. हा सामना पकडून 3 सामने अजून बाकी आहेत आपले. डीप लॉंग ऑन, एक वाडिश लॉंग ऑफ आपण पाहतोय. डीप कव्हर, एक पॉइंट मध्ये खेळाडू तैनात. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, काऊ कॉर्नरला खेळाडू तैनात. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. अशा पद्धतीची क्षेत्ररचनाची व्यूहरचना आखली आहे ती रवींद्रदादा भोईर आणि हिमांशू एंटरप्राइजेसने. सफल झाले. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये रन मिळणार ती फक्त एकच. चांगलं शॉट किंवा चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते रवींद्र दादांचं कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. एक इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत हाताळतायत. कंजूस गोलंदाजीचं खरं तर प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना ते रवींद्र दादा भोईर आपल्या हिमांशू एंटरप्राइजेस या टीमसाठी. सुरेश पाटील 7 चेंडू 22 वर खेळतोय. आक्रमक शैलीचा फलंदाज. त्याची विकेट लवकर मिळवावी लागेल अन्यथा असे षटकार तुम्हाला वारंवार पाहायला मिळेल. ऑन साइडला इतका स्ट्रॉंग खेळतो सुरेश पाटील. या अगोदरची फटके आपण तसेच पाहिले. याही वेळेस आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करतोय आणि ठोकतोय तो षटकार. एकतीस धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. रवींद्रदादा भोईर यांचं खरं तर स्पेल खराब केला त्या षटकाराने. गोलंदाजीचं पृथक्करण थोडं बिघडवलं. यावेळेस समोर ओव्हर द बॉलर हेड लॉफ्ट केलंय. लॉफ्टेड आपण ऑन ड्राईव्हचा फटका. सरळ खेळाडू येत आहेत. 2 धाव मिळतील. जास्त धावेचा प्रयत्न नसताना शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि सोनाई प्रतिष्ठा 11 तळेगाव रसायनी जाऊन पोहोचली ती 33 आकड्यावर 1 विकेटच्या मोबदल्यात. सुरेश पाटील 9 या ठिकाणी सन्माननीय आदरणीय कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाचे संघ मालक विकास शेठ केणी यांच्या ठिकाणी स्वागत होणार. त्या तत्पूर्वी सन्माननीय आदरणीय आमचे कार्यसम्राट नरेशजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे, स्वागत होत आहे. मी आमचे महागुरु सन्माननीय आदरणीय टी.के. माळी सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद नरेश शेठ. गेली अनेक वर्ष पंचांच्या भूमिकेत आहेत. एक सर्वोत्कृष्ट पंच म्हणून त्यांची गणना केली जाते. ते आमचे उत्कृष्ट पंच नरेश म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाचे संघ मालक कार्यसम्राट सन्माननीय आदरणीय विकास शेठ केणी हे दादांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय टी.के. सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेचे उपहार शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने संघर्षातून मिळालेल्या जीवनाला आकार आणि उकार कसा द्यायचा असतो हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. दमदार नेतृत्व, दमदार कर्तृत्व असणारे सन्माननीय आदरणीय कस्तुरी 11 गावदेवी धरणा संघाचे मालक विकास शेठ केणी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना सुरू आहे आणि मान्यवरांचं देखील स्वागत सन्मान आपण त्यासोबत करत होतो कारण ही सर्व आपल्या जीवाभावाची जवळची माणसं. क्रिकेटमुळं निर्माण झालेले हे मैत्रीपूर्ण संबंध आणि या क्रिकेटच्या व्यासपीठावर आपण ते मैत्रीपूर्ण संबंध जोपासतोय. या रायगड 40+ मास्टर्स बिग बॅश लीगमध्ये रुपेश उलवेकर स्वतः कॅप्टन सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि हिमांशू एंटरप्राइजेसच्या वतीने पहिला चेंडू टाकलाय. सिंगल आली आहे त्या बॉलवर आणि 34 धावा आता धावफलकावर आहेत. विकेट पाहिजे ती म्हणजे इम्पॉर्टंट अर्थातच सेट बॅट्समन डावखुरी हाताचा विस्फोटक सुरेश पाटील याची फुल टॉस बॉल
ऑन साईडला क्षेत्ररक्षक डीप मधनं अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडूला अडवतोय. थोडीशी मिसफिल्ड झाली आहे आणि इथे 2 धावा आपण पाहतोय अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण केल्यात. काहीच नाराज सुरेश पाटील पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलता आला नाही. रुपेश उलवेकर कडनं मात्र हा फुलर लेनचा बॉल मात्र डिलिव्हर करण्यात आला होता. 36 धावा धावफलकावर होत आहेत. यावेळेस ब्लॉकहोलचा बॉल वाईड शॉर्कर एज लागली, बॉल पाठीमागे गेला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळणार. रुपेश उलवेकर चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी. तो फुलटॉस टाकला, त्यानंतर यॉर्कर लाईनचा बॉल त्याने हाताळला. फलंदाजांना काही प्रमाणात का होईना थांबवलं त्याने. टीमचा कॅप्टन आहे त्यामुळे आता त्या जबाबदारीनुसार मात्र खेळ साकारावा लागणार. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्यामुळे फील्ड प्लेसमेंटमध्ये वारंवार बदलाव करावा लागतोय. हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेल टीमला. ओव्हरपिच बॉल होता, खोदून काढलाय, गॅप मध्ये बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून, मिसफिल्ड झाली आहे. तानाजी खंडागळे यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अडवणं गरजेचं होतं कारण आता तुम्ही अशा मोमेंटला आहात, अशा सिच्युएशनला आहात या स्पर्धेमध्ये हिमांशू एंटरप्राइजेस, की आता इथे पराभव जर मिळाला तर दुसरा पराभव होणार आहे तुमचा. पहिला सामना तुम्ही गमावलाय, दुसऱ्या बाजूला सोनई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायने देखील पहिला सामना गमावलाय. म्हणजे डू ऑर डाय सिच्युएशन आहे. हा सामना जिंकणार तर मात्र तुमचं पुढच्या सामन्यातील खेळत असताना आव्हान मात्र जिवंत राहणार. त्यासाठी प्रयत्न होतोय. ओव्हर पिच बॉल आणि त्याचा घेतलाय तो खरपूस समाचार. तानाजी खंडागळेने ठोकला हा उत्तुंग असा षटकार या सामन्यामध्ये. सत्तेचाळीस धावा. क्रिकेट कधीही कोणत्याही क्षणी बदलू शकतो, कोणाचंही पारडं बदलू शकतो. या अगोदरचा सामना आपल्याला आठवत असेल, आई-11 ओवे संघाने टिकेमाळी सर पहिल्या सामन्यामध्ये 104 रन केले होते आई-11 ओवे संघाने. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 77 धावा देखील चेस नाही झाल्या त्यांना. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. याच क्रीडांगणावर आजच्या दिवसामध्ये 2 वेगवेगळे निकाल आई-11 ओवे संघाचे आपण पाहिले आणि या सामन्यामध्ये तर प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण दोन्ही संघ एक एक पराभव घेऊन आलेत. त्यामुळे इथे विजय पाहिजे. हो, इथे बघा कमी गतीने टाकला बॉल, बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आला आणि शरीरावर जाऊन धाडकन आदळला. पंच तेच दर्शवतायत, लेगबायचा इशारा पंच कळवतायत. 1 धाव मिळेल. धावफलक मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन थांबलाय ते 48 या आकड्यावर. 48 लॉस ऑफ 1 विकेट. चला 3 ओव्हर झालेत, आता पाणी मैदानामध्ये जाईल. 3 ओव्हर नंतर पाण्याची सूचना करण्याची आवश्यकता नाही, आपण पाणी रेडी ठेवू शकता आणि पंचाने इशारा केला की मैदानामध्ये घेऊन जाऊ शकता. 48 ला 1 सोनाई 11 आपण पाहतोय. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेलच्या विरुद्ध. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे ऐकू एक सुमधुर संगीत. चला ड्रिंक्स ब्रेक थोडा लवकर समाप्त करा प्लीज. बघा हा सामना सोडून अजून 2 सामने आहेत आणि या सामन्याची सेकंड इनिंगही अजून बाकी आहे. त्यामुळे विनंती आहे सर्वांनी कोऑपरेट करा प्लीज. आणि यानंतर आई-11 ओवे आणि हिमांशू एंटरप्राइजेसचा सामना आहे. म्हणजे हिमांशू एंटरप्राइजेस सलग आता 2 सामने खेळणार आहे.
त्यामुळे आपणही थोडं लक्ष केंद्रित करूया. सध्या काय घडलंय, पूर्वार्ध सध्या सुरू आहे. टॉस जिंकला तो अर्थात सोनाई प्रतिष्ठा 11 तळेगाव रसायनी टीमने बॅटिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगचा निर्णय सार्थकी लगावलाय. तो सुरेश पाटील आणि तानाजी खंडागळेने. सुरेश पाटील खेळतायत 11 चेंडू 33 वर, ते 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला तानाजी खंडागळे 5 चेंडू मध्ये 12 धावा, 3 ओव्हरमध्ये 48, आणि ही सरासरी राहिली तर 90 ते 95 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र चौथ्या षटकामध्ये आता जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाणार. दादा भोईर दादा भोईर यांचा पहिला बॉल, संधी निर्माण झाली आहे. ओ हो 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 हो, किती वेळा पाहायला मिळणार आहे असं. झेल घेऊन सीमारेषेच्या बाहेर गेले सरळ क्षेत्ररक्षक, आणि रुपेश उलवेकर खरं तर यांच्याकडनं अशी अपेक्षा आम्हाला म्हणजे किंवा कोणालाच नसेल की इतके चांगले ते क्षेत्ररक्षक आहेत. मात्र हे क्रीडांगण असं आहे ना की इथे अंदाज लावणं थोडं कठीण पडतं, कारण पूर्ण ग्रास आहे, तुमच्या पायाला समजत नाही नक्की सीमारेषा कुठं आहे. त्यामुळे होऊ शकतं असं. षटकार आलाय 54 धावा धावफलकावर, 54. दुसरा बॉल पुन्हा बघूया त्याच दिशेला. आता चुकी नाही होणार बाई, अभी मिस्टेक नाही होगी. रुपेश उलवेकर अथा टिपला तो झेल आणि संपवला तो तानाजी खंडागळे यांचा खेळ. 54ला दुसरा धक्का लागतोय. पहिल्या चेंडूवर काय घडामोड घडली की कॅच टिपला गेला, मात्र रुपेश उलवेकर सीमारेषेच्या बाहेर गेले. मात्र यानंतरचा पुढचा झेल त्यांनी अगदी योग्यरित्या पकडला. अगदी थोडा त्यांच्या पुढे होता, पुढे त्यांना जावं लागलं, पुढे सरसावले आणि तो झेल टिपलाय. विकेट म्हणाली ती दादा भोईर आणि किंबहुना हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेलला. सुरेश पाटील अजूनही खेळतात 33 वर. नवीन बॅटर संतोष आपल्याला पाहायला मिळतात. दक्षिकर सध्या स्ट्राईकवर, दोन्ही 40+ हे खेळाडू आहे. 54ला 2, 3.2 आपण पाहतोय. षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2:55 आणि वाऱ्याच्या आता मात्र मंद झुळका आपण पाहतोय, मंद झुळूक. आणि त्या वाऱ्याच्या वेगाच्या दिशेने मात्र हा फटका आले आले आपले मनसुबे स्पष्ट करणारा, इरादे स्पष्ट करणारा आणि आपली रणनीती दाखवणारा हा दमदार षटकार संतोष दक्षिकर यांच्या बॅटमधनं. साठ धावा धावफलकावर, 60 रन्स ऑन बोर्ड. लोअर फुल टॉस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अगदी सोपा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी टिपण्यात आलाय आणि संतोष दक्षिकर यांची मात्र ही खेळी समाप्त झाली आहे आणि दादा भोईर यांना मिळालं या ओव्हर मधलं ते दुसरं दमदार यश. प्रीतम पाटील होते, त्यांनी हा सुंदर असा झेल टिपला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कारण एका बाजूने मात्र पहिल्या बॉलवर मात्र षटकार ठोकून मनसुबे स्पष्ट केले होते संतोष दक्षिकर यांनी. नवीन फलंदाज धनाजी जळे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावसंख्या 60, 3 गडी बाद. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 315 षटकार, 240 चौकार लगावले गेलेत गेल्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. ही सर्व माहिती आम्हाला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मिळते. अगदी ॲक्युरेट स्टॅटिस्टिक्स
सर्व काही आपल्या स्क्रीनवर. 60ला 3, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला सामन्याला गती प्रदान करूया. 4थं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील 4था सामना. यानंतर अजून 2 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 8वा दिवस या स्पर्धेचा. सुपर 8 साठी 7 संघ क्वालिफाय झालेत. आज 8वा संघ मिळणार आणि उद्या मात्र सुपर 8 चा थरार आपल्याला पाहायला मिळणार. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहतोय 98 आहे. करंट रन रेट 16.36 आहे. यावेळी शफल झाले होते आणि जास्तच लाईन खराब पाहायला मिळाली. पंचांनी सरळ वाईड बॉलची घोषणा केली आहे. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न होता दादा भोईर यांचा, मात्र ते करत असताना टप्पा थोडा चुकला आणि चेंडू मात्र सरळ ऑफस्टिक पासून दूर गेलाय. धावसंख्या 61 च्या घरामध्ये 61, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू होता. खोदून फटका फसलाय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. ताकद नव्हती तितकी, उंच भरपूर गेला होता, मात्र क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगले केले, मात्र प्रयत्नांना यश आलं नाहीये. 2 धावा इथे मिळत आहेत. 63 धावा धावफलकावर होत आहेत. अंतिमचा चेंडू इथे येणं बाकी. हो, इथे बघा गतीमध्ये परिवर्तन केलं. ड्राईव्ह करायचं होतं, मात्र अगदी हळूवार पद्धतीने सेन्सिबल रित्या मात्र इथे 2 धावा आणि रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. षटकाच्या शेवटच्या बॉलवर 2 धावा आणि धावा मिळाल्या. त्या एकूण या ओव्हरमध्ये 17, 2 विकेट नक्कीच आले, मात्र धावाही भरपूर मिळाल्या. 65 धावा धावफलकावर आहे. क्रिक हिरोजच्या माध्यमातून आणि मॅन्युअल पद्धतीने आमचे रोहित गाताडे सर MCA क्वालिफाईड स्कोरर मात्र हे संपूर्ण गुणसंख्या लेखन या आकडे मोड आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि आमची सर्व 24 लाईव्ह इव्हेंटची टीम देखील स्वप्नील पाटील, हर्ष पाटील, अमोल पाटील, श्रेयश पाटील, नंदन पाटील हे सर्व टेक्निकल टीम 24 लाईव्ह इव्हेंट्सवर अपडेट पोहोचवत आहे. 4 षटकं संपलीत. 65ला 3 आहे. I11 ओवे आणि हिमांशू एंटरप्राइजेस कुळवाडी पनवेल पुढचा सामना असणार आहे. मात्र सध्या पूर्वार्ध या 4थ्या सामन्याचा सुरू आहे. दोन्ही संघ एक सामना गमावलाय. स्वतःचं आव्हान जिवंत ठेवायचंय, स्वतःचं अस्तित्व टिकवायचंय 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 मध्ये. तर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे आणि आता तो विजय मिळवत असताना सोनई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी मात्र किती धावापर्यंत मजल मारणार, किती मोठं आव्हान हिमांशू एंटरप्राइजेस कुळवाडी पनवेलला मात्र इथे देणार आहे. चला आता दादा भोईर आलेत. मगाशी महेश भोईर होते. खरं तर नामामध्ये चुकी झाली आणि कोणी निदर्शनासही आणून दिली नाही. यावेळेस बघा उचली घेणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी अंतर्वर्तुळामध्ये 30 यार्ड मध्ये जाऊन थांबेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. दादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वं षटक हाताळत आहेत. 67 धावा धावफलकावर आता होत असताना यावेळेस टॉप पेज लागली. बॉल पाठीमागे गेलाय. खेळाडू तैनात. रन मिळणार ती एकच फक्त. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. दादा भोईर 5वं षटक हातात असताना 68 धावा धावफलकावर होत आहेत. 68, लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडस क्रिकेट आपण पाहतोय. फटकेबाजी थोडी थांबली आहे. ती थांबवली आहे ती हिमांशू एंटरप्राइजेसने. एवढा चांगला टर्न पाहायला मिळाला, मात्र पंच सांगतायत जास्तच टर्न आहे. पंच अगदी आमच्यापर्यंत इशारा करतायत व्हाईट बॉल. दादा भोईर आपण पाहतोय उंच कोरा बांधा असलेले आपण पाहतोय हा गोलंदाज. यस, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॉलर्सने आणि फिल्डिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. यस, आमचे तिसरे पंच येतील आणि शहानिशा करतील.
पंचांनी वाईड सांगितलं आणि गोलंदाज आणि हिमांशू एंटरप्राइजेस टीमने त्याला चॅलेंज केलंय. येस, पंचाचा निर्णय कायम ठेवण्यामध्ये आलेला आहे. व्हाईट बॉल 69 धावा होतील. 69. स्टेप आउट झाले. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. बॉल हातात आला असता तर रनआउटची संधी निर्माण झाली असती. सिंगल मिळते या बॉलवर. धावफलक पुढे सरकते 17च्या घरामध्ये. सध्या आपण पाहतोय धनाजी जळे, सुरेश पाटील आता बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकवर आलेत. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं स्ट्राईक मिळाली होती मात्र किंबहुना मिळालीच नाही. पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेत ते. दादा भोईर यांच्या विरुद्ध मात्र 70 धावा धावफलकावर असताना यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक. खडे खडे फटके मारतो बडे बडे. सुरेश पाटील, रिमेंबर द नेम, ऑन साइड क्लिअर करतोय. जशी स्ट्राईक मिळाली, जसा झोन मध्ये टप्प्यामध्ये जसा चेंडू आलाय तसं त्याला मात्र पाठवलं ते सीमा पार. ऑन साइड क्लिअर करतोय. हा दमदार षटकार बघा किती उंच गेलाय, किती लांब गेलाय हा षटकार. सर मॅच बॉल येत नसेल तर दुसरा जो बॉल आपण चॉईस केलाय तो घेऊ शकता. वेळ आपण जास्त दवडता कामाने. 76 ला 3 आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. या ओव्हर मधील 5वं षटक प्रगतीपथावर आहे. कारण यानंतर 2 सामने अजून आपल्याला खेळवायचे. हा 3:05 झालेले आहेत. दुसरा बॉल देखील जाईल का? क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. सुरेश पाटील यांची मात्र खेळी समाप्त. चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. रुपेश उलवेकर यांच्या माध्यमातून या इनिंग मधील हा दुसरा झेल त्याने टिपलाय आणि गडी बाद झाले. 42 धावांचं योगदान दिलं. एकदा जोरदार टाळ्या सुरेश पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. चांगली बॅटिंग. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय ऑन स्क्रीन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. झेल चांगला टिपला आणि धक्का लागला तो बॅटिंग करत असताना. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायने टिपला. शेवटचा बॉल 5व्या षटकातील. पुढचा सामना I11 ओवे आणि हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेल असा असणार आहे. जो संघ ऑलरेडी खेळतोय. आणि अजून एक विकेट इथे प्राप्त करतायत ते गोलंदाज दादा भोईर. महेश भोईर यांनी हा झेल टिपलाय. आपण पाहतोय या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 76 ला 5.
सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी हा संघ. 2 विकेट आपण पाहतोय सलगच्या 2 चेंडूवर प्राप्त केले दादा भोईर यांनी. प्रवीण जांभळे आले. स्लॉगचं षटक अजूनही बाकी आहे. सामन्याला थोडी गती प्रदान करूया कारण आज भरपूर उशीर होणार आहे आपल्याला आणि नंतर बॅडलाईटचा सामना शेवटच्या मॅच मध्ये करावा लागेल तो दोन्ही संघांना. त्यामुळे थोडा आपण फास्ट खेळूया. 76 धावा 5 विकेट स्लॉगचं षटक भरपूर धावा धावफलकावर आल्यात. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय सार्थकी लगावलाय तो सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीमने असं आतापर्यंत आपण तरी म्हणू शकतो. हिमांशू एंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये 63 धावांचं आव्हान ते पार करू शकले नव्हते. तेव्हाही त्यांनी टॉस जिंकला होता. फिल्डिंग त्यांच्या वाट्याला आले होते आणि इथे तळेगाव रसायनी टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि इथे त्यांना फिल्डिंगच करावी लागली आहे. नितीन कातारा यावेळेस कट शॉट बॅकफुटवरनं जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्क्वेअर कट आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न निष्फळ अयशस्वी. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय हा चौकार. पवनपुत्र शिहाळू मान की जय. पहिल्या बॉलवर चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट. धनाजी जळेचा चांगला स्क्वेअर कट नितीनच्या गोलंदाजीवर. यावेळेस बघा पुढे आले अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस बॉल चाललाय तो ऑन साइडला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 2 धावा अगदी सोप्या पद्धतीने इथे वरत्रोची रन मिळू शकते मात्र आणि इथे मिळाली आहे. असं वाटलं की बॅकअप आहे मात्र बॅकअपच्या हातातनं देखील बॉल निसटला आणि तब्बल 4 धावा आणि 5वीचाही प्रयत्न होऊ शकतो. काय घडतंय मैदानाच्या आत. 5 धावा पहिल्यांदा झाला असेल या 40+ रायगड बिग बॅश या पर्वामध्ये. 5 रन धावून काढल्यात. खेळाडू थकलेत बसलेत बॅट सोडून दिली आहे. पहिल्यांदा रेकॉर्ड झाला या 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग मध्ये. 5 रन धावून काढल्या गेल्यात. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनीचे हे 2 फलंदाज प्रवीण जांभळे आणि धनाजी जळे. नक्कीच याला म्हणतात एकदा आरोग्यासाठी. जी आपली टॅगलाईन आहे या स्पर्धेची. चला पाणी पोहोचते मैदानात. नक्कीच पंचांचा नक्कीच आम्हाला इशारा आलाय की पाणी द्या मैदानामध्ये. एक नाही आता 5 धावा मात्र आरोग्यासाठी तर एकदम आहे मात्र इथे विजयासाठी प्रयत्न सुरू आहे कारण पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आहे सोनाई 11 तळेगाव सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीमचा. कारण त्यांना आव्हान जिवंत ठेवायचं कारण दोन्ही संघ एक सामना पराभूत झालेले आहेत. त्यामुळे इथे जो संघ पराभूत होईल त्याच्या पुढच्या सामन्यामध्ये जरी तो जिंकला तरी मग भरपूर परम्युटेशन कॉम्बिनेशनवर जबाबदार तो निर्णय राहील की इथे जाणार की नाही जाणार. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आता जो संघ जिंकेल आता त्याचे 1 पॉईंट होईल. मगाशी नेरळ संघाने दोन्ही सामने जिंकले त्यामुळे ते सध्या स्ट्रॉंग कंटेंडर आहेत सुपर 8 मध्ये जाण्यासाठी 4 पॉईंट्सने. आता इथे जरी हा सामना जिंकला तरी पुढचा सामना मग जिंकावा लागणार आहे. मग सोनाई असेल तळेगाव रसायने किंवा मग हिमांशू एंटरप्राइजेस. मात्र इथे पहिले विजय पाहिजे तर पुढच्या विजयाला अर्थ राहील. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यावेळेस बघा सूचित करण्याचा प्रयत्न. बॉल विकेट किपरकडे जातोय. रन मिळणार नाही अजिबातच. डॉट बॉल. नरेश पाटील यांना आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 85 ला 5 सफळ झाले. पाठीमागे लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं धावतायत. 1 धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडते मैदानाच्या आत. रनआउटची संधी. एकच धाव मिळणार आता. 86 धावा धावफलकावर आहेत. येस आउट दिले.
नाही आम्हालाही समजलं नाही पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. टीम कॅप्टन दशरथ मध्ये आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. धनाजी जळे 5 चेंडू 14 वर खेळत आहेत, ते सध्या स्ट्राईक वर आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. यावेळेस मात्र स्लॉट मधला चेंडू ऑन साइडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू पसार. एका टप्प्याने बॉल फरार, सीमा पार, चौकार. दुसरा सर्वोच्च धावसंख्येचा आज आपण पाहतो उभारणा केली. 90 धावा धावफलकावर आहे. आजच्या दिवसातील सेकंड हायेस्ट टोटल. पहिली I11 ओव्हेन उभारली 104 आणि आता 90 धावा. यावेळेस स्विंग आणि मेस कम्प्लिटली. रन आहे की नाही, विकेट किपरच्या हातात चेंडू आहे, रन मिळणार नाही, त्यामुळे डॉट बॉल असणार. 90 या आकड्यावर धावफलक थांबले आणि 91 धावांचं आव्हान इथे मात्र दिलंय हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेल टीमला. जर या स्पर्धेतलं आव्हान त्यांना जिवंत ठेवायचंय तर या 91 धावा बनवाव्याच लागतील, अन्यथा मात्र कठीण होऊन बसेल समीकरण या संपूर्ण स्पर्धेतलं सुपर 8 मध्ये जाण्याचं. तर दुसऱ्या बाजूला सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायने टीमचं मात्र या ठिकाणी वर्चस्व मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच टॉस हिमांशू एंटरप्राइजेसचाच आहे, त्यामुळे त्यांचा सामना आहे. येस, टॉस करून घ्यायचा का, निर्णय नंतर सांगितलं तर चालेल. ओके चला, I11 ओवे टीम कॅप्टन रघु परदेशी आणि हिमांशू एंटरप्राइजेस पनवेल कोळवाडी पनवेल टीमचे कॅप्टन रुपेश उल्वेकर. आयोजन कमिटीच्या वतीने आपणास आम्ही विनंती करतो की टॉस फक्त करून घ्या, निर्णय आपण नंतर सांगितलं तरी चालेल. टॉस फक्त आपण करून घ्यायचा. चला, दोन्ही टीम कॅप्टन आपण या. I11 ओवे रघु परदेशी आणि त्यांच्या विरुद्ध हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेल रुपेश उल्वेकर. फक्त टॉस करून घ्या, निर्णय आपण नंतर सांगितलं तरी चालेल. फक्त टॉस करून घ्यायचा, कारण वेळ आपल्याकडे कमी राहणार आहे, त्यामुळे आयोजन कमिटीची विनंती आपणास विनंती आहे की फक्त टॉस करून घ्या, निर्णय आपण नंतर सांगा, हरकत नाही, म्हणजे आपला तेवढा वेळ वाचेल. चला, दुसरी टीम फिल्डिंग साठी उतरायचं लगेच. सोनाई प्रतिष्ठान लगेच फिल्डिंग साठी उतरा प्लीज. तर टॉस होते विकासजी केणी साहेबांच्या शुभ हस्ते. रुपेश उल्वेकर रघु परदेशी. येस, कोण जिंकला टॉस? येस, हिमांशू एंटरप्राइजेस टॉस जिंकलाय. पुढच्या सामन्याचा निर्णय त्यांचा येईल, कारण त्यांचा सामना सुरू आहे. चला, दुसऱ्या उत्तरार्धाकडे आपण जातो. 91 धावांचं आव्हान असणार आहे ते हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी पनवेल टीम समोर. या स्पर्धेतलं आव्हान त्यांना मात्र जिवंत ठेवायचं. आणि जशी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल तो रुपेश पाटील सरांचा. चला, जेवणासाठी शेवटची सूचना आहे, शेवटची आता पंगत बाकी आहे. जे कोण बाकी असतील जेवणाचे त्यांनी कृपया जेवून घ्या. अगदी पुढच्या 5 मिनिटांमध्ये जेवणाचा काउंटर क्लोज केला जाईल.
स्क्रीनवर पाहताय तुम्ही. म्हणून सगळ्या आयोजकांची पसंती 24 इव्हेंट्स लाईव्हला का असं त्याचं उत्तम उदाहरण. क्रिकेटचं सौंदर्य आणि त्याचबरोबर नैसर्गिक सणचित्र दाखवण्यासाठी मात्र आमचे हे सगळे कॅमेरामन दक्ष असतात. मग प्रत्येक खेळाडू असो, मान्यवर असो, त्याचबरोबर मैदानावरील सगळ्या घडामोडी असो, तुम्ही आपण स्क्रीनवर पाहताय आमचा प्रेमाचं प्रतीक पोपट पॅरोटला मात्र काय क्षणचित्र त्याचे टिपलेले आहेत, काय क्लॅरिटी आहे आणि कॅमेरामनची आमची नजर काय आहे. 24 इव्हेंट्स लाईव्ह अशीच पुढे आलेली नाही आहे. मेहनत आणि अथक परिश्रम आणि मात्र घेतलेलं ही दाद आणि त्याचबरोबर त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन. खूप इथे मात्र आपल्याला आभार मानावे लागतील. कॅमेरामन आमचे अमोल पाटील आहेत इथे सिल्वासावरून आलेले आहेत आणि त्यांचंही मनापासून आभार. तर जाऊया मॅचकडे. आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकत होता युवराजी माई सरांचं, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य मार्गदर्शक निवेदक आणि समालोचन क्षेत्रातील महागुरु यांच्याकडे पाहायला जाते ते टी के माली सर यांचंही ते शुभ आगमन झाले. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रेझेंटी बॉक्स असो, आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान या सगळ्या गोष्टींचं मात्र परफेक्शन त्यांनी मात्र राखलं गेलं आणि या 40+ रायगड मास्टर बिग बॅच लीग 2025ला एक वेगळ्या झालेलीवरती प्राप्त करून दिली. एक धाव आरोग्यासाठी 40+चे रोपटे लावणारे श्री अण्णा शेठ गावडे व 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात विश्वासाची व मानाची टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आपण पाहताय या स्पर्धेसाठी माधव बाग आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आमच्या 40+ रसायनी क्रिकेटचं लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. हा सिक्सरचा बॉल या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला वापरण्यात आलेला आहे, ते आपण स्क्रीनवरही पाहतोय. आणि या बॉलची ही खासियत आहे, आपण पाहिलं गेलं थोडंसं आकाराने मोठा आहे, त्याचबरोबर गोलंदाजांसाठी सुद्धा फायदेचा राहिलेला आहे. त्या परिपूर्ण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या बॉलची निवड या स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आली होती. माधव बाग अगदी पाहिलं गेलं तर सध्याच्या घडीला पैशापेक्षा शरीर महत्त्वाचं आहे आणि शरीराची काळजी घेणार म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुमच्यामध्ये काही दोष असेल त्याची परिपूर्ण मात्र निवारा या माधव बागमध्ये केला जातो आणि त्याची प्री ट्रीटमेंट इथून तुम्ही जर का कुपन घेऊन गेलात तर तुमची तिथे करण्यात येणार आहे, याचीही कृपया दक्षता घ्यायची आहे. आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने माधव बाग यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने हे बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहे, त्यांचेही मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर पूर्ण आमच्या कमिटीचं बॅनर्स आपण इथे पाहतोय, मग आमच्या अध्यक्षांपासून ते पूर्ण सेक्रेटरी, खजिनदार, सचिव आणि सदस्य हे सगळे आपल्याला एकाच बॅनरवर ते पाहायला मिळतात. या सगळ्यांच्याच मुले खऱ्या अर्थानं या 40+ क्रिकेटचा बहर इथे मात्र उगवताना पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी सलग आजच्या 8व्या दिवशीही गुणलेखक म्हणून रोहितजी गाताडे MCAचे ऑफिशियल गुणलेखक म्हणून त्यांची आपण पाहतोय. आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम पूर्णपणे कार्यरत असताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर पंच म्हणून अविनाश पारंगे सर, अरुणजी पारंगे सर, नरेशजी म्हात्रे सर, निशांत माई सर या सगळ्यांनाही पाहिलं आपण. या सगळ्यांचंही आपण कौतुक करू. आणि या मैदान जर आपण पाहायला गेलं तर सुसज्ज असं NISIचं मैदान म्हणजे सुपरिचित या विभागातील पनवेल तालुक्यातील ग्रासभर मैदान. अगदी तुम्ही पाहायला गेलं तर भरपूर सारं पूर्ण मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला गवत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करताना कोणतीही अडचण इथे मात्र क्षेत्ररक्षकांना येत नाही. खेळताना थोडीशी एक वेगळीच मजा तुम्हाला मात्र इथे पाहायला मिळणार आहे. हे सगळं विवरण या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया मॅचकडे. आणि मॅचचं जर पाहायला गेलं तर एकूण धावा इथे मात्र प्रथमतः बॅटिंग करताना मात्र सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी ह्या टीमनं मात्र बनवल्यात 90 धावा. आणि आता हिमांशू इंटरप्राइजेस कोलवडी पनवेल या टीमला हवा आहेत 91 धावा. 104 म्हणजे 105चा सर्व उच्चांक धावांचं स्कोर इथे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं, स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. त्याच्यानंतर 90 धावांचा इथे मात्र स्कोर आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. पहिली धाव इथे येत असताना पाहायला मिळते. एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं आणि पहिली धाव इथे मात्र येताना पाहायला मिळते फलंदाज नंदू घरत यांच्या बॅटमधून. गोलंदाज अनंत गाताडे हे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक घेऊन आलेत रसायनी 40+ चे अध्यक्षही आहेत आणि या स्पर्धेवरती भरपूर सारी नजर त्यांची मात्र राहिलेली आहे. मग आदर सत्कार सन्मान सगळ्यांच्याच गोष्टींवरती अगदी टॉस घेण्यापासून ते परिपूर्ण सगळ्या गोष्टींवरती त्यांचं काम बारीक सारीक अगदी मायक्रो मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ना तसं मात्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि
या स्पर्धेची ही चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. आपण उत्तरार्धामध्ये जात आहोत आणि 91 धावांचं तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचे आहे. एक धाव इथे मात्र धावपालकावरती येताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज राजेश कडू हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. नॅचरल मुवमेंट पाहिले गेलेत ना, हवेचा झोक आहे ना, तो लेफ्ट हँड म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणून पहिले 3 षटक गोलंदाजी करत असताना इथून निवडले गेलेत. वाव, चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चांगला टायमिंग, नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉल सीमा रेषा पार. आले धावा 6 षटकार. षटकारी आलाय आणि ह्याच फटकेबाजीची गरज असणार आहे हिमांशू एंटरप्राइजेसच्या संघाला, कारण तो संघ पहिला सामना पराभूत झालेत. म्हणजे ह्या सामन्यामध्ये जर का महत्वाचा सामना कोणासाठी असणार आहे ते हिमांशू एंटरप्राइजेससाठी. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला, त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये बॉल पर्यंत येतात, थोडीशी फ्लंबंग पाहायला मिळाली. तोपर्यंत बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. 7 रणनीती आहे. दोन्ही फलंदाज चतुर, चाणाक्ष आणि हुशार आहेत आणि त्याच रणनीतीवरती खेळण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल. मग तेवढेच चपल चाला गोलंदाज अनंत आपल्याला पाहायला मिळतात. गाताडे या रसायन विभागातील एक नामवंत गोलंदाज क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेले. एक दशक तुम्ही जर का पाहायला गेलं तर मागे गेला 10 वर्षाच्या, तर निश्चितच या नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली. हा बॉल चांगला स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी थोडासा दूरवर ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेला. आणि मग तुम्ही लेदर क्रिकेट असेल, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, तुम्ही टेनिस क्रिकेट असेल, अशा गोलंदाजीचं वारंवार वापर केला जातो आणि ते आपण पाहिलं गेलं. म्हणजे इथून तुम्ही फलंदाजांना थोडीशी मेहनत करायला लावा, बॉलपर्यंत त्यांना पोचायला लावा, ही बरीचशी रणनीती गोलंदाजांकडनं आखली जाते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये आहे. तिथे 2 क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. कलेक्ट केलं जाईल, डिफेन्स केलं तिथे बॉलला जरूर आणि एकच धाव तोपर्यंत मात्र इथून मार्गस्थ होत असताना मात्र पाहायला मिळतात. 10 धावा धावपलकावरती आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पाहायला मिळते क्रमांक 1चं आणि या ओव्हरमधील बॉल झालेले आहेत ते 5 आणि शेवटचा बॉल या षटकातील पाहायला मिळतात. धावा खर्च झाल्या 10 आत्तापर्यंत. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 बरेच जण क्रिकेटपासून दूर गेले होते. त्यांना एकत्र आणण्याचं, एका छताखाली आणण्याचं, एका पेजवरती आणण्याचं काम केलंय. मात्र इथून आपण पाहिलं गेलं तर 40+ रायगड असोसिएशननं मागच्या बाजूने गेल्या थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी गलीमध्ये शॉटमध्ये पाहायला गेलं तर 1 धाव मात्र आली बायच्या स्वरूपामध्ये आणि या एका धावेनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. इन ॲक्शन 2 नंबर क्रमांकावरती कोणाला आणलं जातोय त्याचीही चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळेल, कारण 91 धाव्यांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीम गोलंदाजी करत असताना पहिला षटक तर नावी गेलाय, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेला तर आता इथून दशरथ मते यांनी निर्णय घेण्यात आला होता प्रथमतः इथून बॅटिंग करण्याचा. त्याच्यानंतर आता पाहायला गेलं तर कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला जाईल, या धावा कशा डिफेन्स केल्या जातील, या धावा थांबवल्या जातील का, की एखादा षटक आहे ना तो 20 धावांचा येणं हिमांशू एंटरप्राइजेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ती रणनीती कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल इन ॲक्शन मैदानामध्ये, कारण तुम्ही ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये जावं लागतं ॲज अ कॅप्टन, ॲज अ तुम्ही फलंदाज गोलंदाज, तुमच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेटर असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे गणितावरती चालता, गुणाकार भागाकार सगळ्या गोष्टी घेतात, त्याच्यानंतर तुम्ही यशस्वी होत असता मात्र क्रिकेटमध्ये. ब्लॉकरचा बॉल इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, अतिरिक्त मेहनत इथे, वाव काय झील पकडलाय, अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळालं. कलात्मता, कलाने चाणाक्ष, चतुरादी मात्र पाहायला मिळाली. हेच तर आहे, तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, पण अडचणींना अवश्य सांगा तुमचे स्वप्न काय आहेत. आणि हे स्वप्न विजयाचे घेऊन मैदानामध्ये जरूर उतरलेत आणि त्याचे कष्ट, परिकष्ट, मेहनत, जिद्द ती ठासून भरलेली मात्र पाहायला मिळतोय. क्रमांक 1चा विकेट माघारी. बॅक टू टेक आउट. ठोक डीजे.
सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा शिवणीवरील प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, महाराष्ट्रात असा एकच शिवारी राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुंदर संगीत अगदी दुपारच्या सत्रामध्येही आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि इथून या मैदानामध्ये वातावरण निर्मिती अति उत्साही वातावरण क्रिकेटचं निर्मिती झाली. त्याचबरोबर क्रिकेटमय वातावरण सकाळच्या सत्रामध्येही पाहायला गेलं. हिरवीगार वातावरण, त्याचबरोबर या मैदानाची स्तुती अनेकांनी केली गेली. अनेकांचं स्वप्नही साकार झालं या मैदानामध्ये खेळण्याचं. आणि त्याचमुळे की काय इथून आपण पाहायला गेलात तर ही चतुराई मात्र आपण प्रत्येकाच्या मध्ये मात्र पाहायला मिळाली. क्रमांक 1चा विकेट गेला 11 धावांवरती. नवीन फलंदाज नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेचून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, थोडासा मात्र इथून स्किट झालाय पण नाही, तिथे धाव घेणार. माहिती आहे की इथून आता थांबून खेळायचं आहे, कशा पद्धतीने खेळाला पुढे घेऊन जायचं आहे त्याचीही चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. कारण ज्या ज्यावेळी विकेट जातो त्या त्यावेळी थोडासा का होईना परंतु प्रेशर क्रिएट निश्चित होत असतो फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथून तुम्हाला बनवायच्यात अजूनपर्यंत 28 बॉल शिल्लक आहेत. 79 धावांचा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. षटकारांची बोलीभाषा थोडीफार का होईना तुम्हाला इथून बोलावी लागेल, पण आउटफील्ड स्लो आहे. तुम्ही मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासून फलंदाजी करणं गरजेचं आहे. मग मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही अभ्यास करून तुम्हाला खेळ करायचा आहे. या सगळ्या गोष्टींची खूप या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टंट असतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला मात्र क्रिकेट खेळावाचं असतं. 12 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट गेलाय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला धनाजी जय मात्र पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल, कोणती धाव येणार नाही. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाललात ना तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. तुम्हाला इथून शांत क्रिकेट सध्याचं झालंय परंतु तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि त्याच्यानंतर येणारे डेट वाईज जे षटक आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मेहनत करावी लागेल. तुम्ही आत्ता कशा पद्धतीने करते, ज्या पद्धतीने गोलंदाजांनी मेहनत केली आहे, क्षेत्ररक्षकांनी मेहनत केली आहे ते कौतुकास्पद आहेत. एका बाजूला आपण पाहायला गेल्यावर सोनाई प्रतिष्ठान 11 तलेगाव रसायनीचे हे फुलपाखरं बटरफ्लाय फडफड 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 त्यांना पाहायला मिळत आहेत. का तर विजयासाठी, विजय खेचून आणायचा आहे, विजय आम्हाला व्हायचा आहे यासाठी असलेलं मात्र त्यांची इच्छाशक्ती बरोबर असलेली प्रेरणा या सगळ्या गोष्टींचं एकत्र मिलाप होत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. क्रमांक 2चं षटक चालू आहे. आतापर्यंत बॉल डिलिव्हर केले 4 आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 1. काय गोलंदाजी झाले, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. धनाजी जळे लेग बायच्या स्वरूपामध्ये ही ती धावा आलेली आहे. म्हणजे 2 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. नरेश पाटील क्षमता आहे या फलंदाजाकडे रिव्हर्स अटॅक करायचा होता परंतु एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल जरूर केला. तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्ट केलं जाईल, तिथे डिफेन्स केले जाईल तोपर्यंत धाव ती कंप्लीट केली जाते ती 1 आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. ठीक आहे, करंगुळे सर यांचंही कौतुक करावं लागेल. चांगले लेजेंड खेळाडू म्हणून त्यांचंही आपण आवर्जून कौतुक करू येते. आणि ज्या पद्धतीने त्यांनीही मात्र या स्पर्धेचे सहकार्य केले त्यांचंही मनापासून आभार. आणि इथून आपण पाहायला गेलं तर 1 धाव मात्र येताना पाहायला मिळते आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 76 धावांची गरज असणार आहे. तोपर्यंत स्क्रीनवर पहा तुम्ही हे सगळे 40+ क्रिकेटचे प्रणेते आहेत ज्यांनी मात्र ज्यांच्या संकल्पनेतून ही सगळी आयडिया झाली आणि हा वनवैभव क्रिकेटचा पाहायला मिळतोय. ते आमचे 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष श्री अण्णा गावडे सर तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आमचे YB सर ही तिथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यानंतर शशिकांत भंडारी सर तेही पाहायला मिळत आहेत. डिस्कशन चालू आहे की या क्रिकेटला आणखी कसं बदलता येईल, आणखी चांगलं वनवैभव कसं प्राप्त करून देता येईल. हे सगळे मातब्बर आपल्याला एका स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अण्णा गावडे सर आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या गोष्टींची परिपूर्ण अभ्यास करताना. मैदानाच्या चारही बाजूला त्यांनी राऊंड मारलं की कुठे कशाची कमी नाही आहे ना. YB सर तिथे सुद्धा आहेत, तेही म्हणतात की येस डेफिनेटली चांगला खेळ चालू आहे आणि या पद्धतीनं हा खेळ असाच बहरता गेला पाहिजे. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 चे खऱ्या अर्थाने हे सगळे प्रणेते आहेत आणि त्यांच्यामुळे हा क्रिकेट बहरला गेलाय. त्यांनाच आपण या स्क्रीनवरती पाहतोय.
तर गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन दशरथ मते हे मात्र येताना पाहायला मिळत आहे. तर ऑन स्ट्राईकला फलंदाज आहेत राजेश कडू. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त 7 चेंडू आणि 10 धावांचा खेळ झालेला आहे. आणि इथे वाईड बॉलचा निर्णय पहिलाच इथे मात्र पाहायला मिळालं. गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल कारण तुम्हाला 24 बॉलमध्ये आत्ता 75 धावांची गरज आहे. फटकेबाजी होणं गरजेचं आहे. मोठी खेळ तुम्हाला करावी लागेल. चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. हे सगळ्या गोष्टींचा मिलाप तुम्हाला इथून करावा लागणार आहे. ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. आणि ह्याच रणनीतीवरती तुम्हाला करायला लागेल. परत एकदा वाईटचा बॉल आला इथे. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत ज्या पद्धतीने मात्र ह्या अगोदरच्या दोन्ही गोलंदाजांनी केले का षटक क्रमांक पहिल्यामध्ये धावा आल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा एक लेगबायच्या स्वरूपात 11 धावा आल्या. नंतर मात्र तिथून आपण षटकार ही मात्र त्या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र क्रमांक 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 4 आणि आत्ता षटक क्रमांक 3चा मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. दशरथ मते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाई बॉल चांगला आहे इथे मात्र पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे तिथे डायरेक्ट हिट केला जाईल का. रनआउटची संधी जर का बॉल हातामध्ये आला असताना तर आणखी एक विकेट इथे मात्र जरूर आली असती. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र हा नाना म्हणता मात्र होताना पाहायला मिळाली. इतिहास भविष्य शोधत बसायचं आणि भविष्यात इतिहास घडवायचं हे सर्व आपल्या हातात आहे. कारण आतापर्यंत 104 105 धावा संख्या ही मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे आजच्या दिवसात तो इतिहास आपण पाहायला मिळाला. तो मोडीस कोण काढणार त्याचीही चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु अजूनपर्यंत 2 मॅचेस बाकी आहेत. इथून ह्या मॅचमध्येही आपण पाहायला गेलं तर तब्बल 90 धावांचा मात्र इथून स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. 91 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. नरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात इथे स्ट्राईक एंडला आहेत. ओहो आणखी एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत डॉट बॉलचं समीकरण हे मात्र बांधला जातो. इथे आज बरेचसे प्रेक्षक इथे मात्र या विभागातील येताना पाहायला मिळाले. परंतु काही या मैदानाला नियमावली आहे ते नियमावलीवरती ते क्रिकेट खेळला जातो. याचं वारंवार पाहिलं गेले का सुसज्ज असं हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे किशोर म्हात्रे कान्होब्याचे तेही इथे मात्र आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. हा बॉल चांगला आहे इथे मात्र उंच माझा झोका बॉल हवेमध्ये कॉलिंग करा एकत्र येऊ नका समोरासमोर. तोपर्यंत पाहायला गेलं तर 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आणि 1-2 धावेने मात्र पाहायला गेलं तर थोडीशी अडचण निर्माण जरूर होऊ शकतोय. पहा आणि तोपर्यंत इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. आणि षटक क्रमांक मार्ग आहे पहिला मार्गस्थ आहे. आणि 5 बॉलचा खेळ आतापर्यंत इथे मात्र झाले 3 बॉलचा खेळ झाला माफी असावी. तीन बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. इथे दशरथ मते चांगली गोलंदाजी परत एकदा कॅप्टन आणि कॅप्टनला साजेशी गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतोय. नरेश पाटील थोडेसे असफल होताना मात्र पाहायला मिळत आहेत. हिमांशू इंटरप्राइजेसचा विचार केला तर पहिला सामना ते पराभूत झालेले आहेत. आणि जर का आपण सोनाई प्रतिष्ठान तळेगाव रसायनीचा विचार केला तर पहिला सामना त्यांनी हारलेले आहेत. दोन्ही पराभूत म्हणजे दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. जो विजय होईल त्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये निश्चित राहणार आहे. परंतु हा चांगला बिग हिट मात्र पाहायला मिळाला. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 मधील परफेक्शन दाखवणारा हा येतोय षटकार. दशरथ मध्ये इथे मात्र पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी त्यांच्या ही मात्र षटकामध्ये एक षटकार जरूर आलाय. आणि या एक धाव मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळतोय. आणि बघता बघता इथून मात्र हा एक धाव घेत असताना
षटक क्रमांक मात्र समाप्त झालाय तिसरं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. आता विजयासाठी येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि 64 धावांची गरज आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय हा व्यापीटाईज आपण ज्यांची चर्चा करत होतो ते आमचे सर्वांचे लाडके आणि 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष श्री अण्णा गावडे सर, त्याचबरोबर आमचे वायबी सर हे सुद्धा पाहायला मिळतात. कारण ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा मात्र वनवैभव आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा. क्रिकेट असाच इथे मात्र होत नसतं. क्रिकेटला भरपूर सारे तुम्हाला मेहनत करणारी माणसं त्याच्या मागे लागत असतात आणि त्याचनंतर मात्र पाहायला गेलं तर अशी माणसं जोपर्यंत आहे तोपर्यंत हा क्रिकेट बहरत जाईल, क्रिकेट वाढत जाईल आणि हेच आपण पाहिलं गेलेलं आहे. 40+ क्रिकेट वाढवण्यामागे हे सगळे मात्र विचार करणारी मेहनती माणसं मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं कौतुक करावं लागेल. छान. आणि जाऊया आपण परत एकदा बॅक टू क्रिकेट. इथे चित्रक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे तोपर्यंत ऐकूया आपण एक सुंदर संगीत. अठरा बॉल आणि 64 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असणारी मात्र स्पर्धा. एक धाव आरोग्यासाठी 40+ चे रोपटे लावणारे श्री अण्णाशेठ गावडे व 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात विश्वासाची व मानाची टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आजचा 8वा दिवस आहे 40+ रायगड मास्टर बिग बॅश 2025चा. 22 तारखेला झालेला हा प्रवास, सुरू झालेला प्रवास आणि 30 तारखेला मात्र उद्याच याची मात्र समाप्ती, फायनल डे आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक, रोख रक्कम 2 लाख आपल्याला इथे मात्र या बक्षीस स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि भव्य दिव्य ट्रॉफी इथे मात्र पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 50,000, पाचवे पारितोषिक 25,000, सहावे पारितोषिक 25,000, सातवे पारितोषिक 25,000, आठवे पारितोषिक 25,000 आणि सदर स्पर्धेतील टुर्नामेंट ऑफ द प्लेयर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ला बाईक इथे देण्यात येणार आहे. प्रथम संघाचे जे मालक आहेत, चॅम्पियन होणाऱ्या संघाच्या संघ मालकास ही मात्र इथे बाईक देण्यात येणार आहेत. म्हणजे पहा या स्पर्धेची भव्य दिव्यता काय आहे. सुसज्ज असं मैदान, स्वप्नातील पंढरी म्हणजे म्हटलं जातं या विभागाला. खऱ्या अर्थानं भरपूर मोठमोठ्या स्पर्धा याच विभागामध्ये होत असतात आणि रसायनी विभाग म्हटल्यानंतर क्रिकेट भरपूर सारं खेळलं जातो आणि त्याच रसायनी विभागामध्ये आपण येत असताना मात्र पाहायला मिळालं. मोहपाडा या मात्र आपण विभागामध्ये आहोत आणि इथेच या मैदानाचं मात्र आपल्याला आयोजन, या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे 18 बॉल आणि 64 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. एक धाव मात्र तोपर्यंत येताना मात्र पाहायला मिळणार आहे. 28 धावा, 28. निशिकांत म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल, त्याच्यानंतर मात्र हीच मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिमांशू एंटरप्राइजेस आपल्याला खेळताना मात्र पाहायला मिळेल. मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथून मात्र केला जातोय. का करू नये, कारण चांगली गोलंदाजी इथे मात्र झाली. त्याचमुळे की काय या मॅच आणि मॅचमध्ये परिपूर्ण पकड निर्माण केलेली आहे. सोनाई प्रतिष्ठान
पहा रिप्लेमध्ये काय शानदार फटका इथे मात्र पाहायला मिळाला. ही खासियत आहे आणि एखाद्या फलंदाजाने अशी फलंदाजी केली ना ती क्षमता राजेश कडू यांच्याकडे आहे. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 9 बॉलमध्ये 16 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि हेच खेळाडू या टीमला मात्र विजयी करून देतील असे असं हिमांशू एंटरप्राइजेसकडे आहे. हाय बॉल चांगला ब्लॉकरचा मात्र पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅकअप तिथे नव्हता त्यामुळे थोडीशी तारंब जरूर मात्र मनस्थिती बदलताना पाहायला मिळाली निशिकांत म्हात्रे या गोलंदाजांची. एक धावाली रणनीती साफ आहे. मी म्हटलंय ना की 2-3 फटके जर का मोठे आले नाही या षटकामध्ये तर मॅच अल्टीपल्टी होऊ शकतोय. परंतु येणारे मात्र 15 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. तुम्हाला बनवायचे आहेत तब्बल 57 धावा 15 बॉलमध्ये. 91 धावांचा टार्गेट आहे हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी पनवेल ह्या टीमला. दुसऱ्या बाजूला सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी या टीमच्या बाजूने खेळत असताना पाहायला मिळाला. हाही फटका खेचलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे, एकच धाव मात्र इथे घेतली जातोय. 40 प्लसचं क्रिकेट असंच आहे, 40 प्लसचं क्रिकेट असंच बहरच जाणार आहे. 40 प्लसचं क्रिकेट खूप छान बदललंय. एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं आणि बरेचसे जण क्रिकेटपासून दूरवर गेले होते, क्रिकेटपासून दूर गेले होते आणि या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय खऱ्या अर्थानं 40 प्लस रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025च्या निमित्ताने. उद्या मेगा फायनल सुपर संडे, गजबजणार हा मैदान, गजबजणारे खेळाडू, बहरणार आणि बरसतणार या मैदानामध्ये आपल्याला हे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चेंज ऑफ द स्पेस करण्याचा प्रयत्न थोडासा दूरवर मात्र ठेवला गेलाय. तोपर्यंत व्हाईट बॉलचा निर्णय पंचांकडनं तिथे आलाय. आम्ही दिवसभरामध्ये ह्या 4ही पंचांचं कौतुक केले. अविनाश पारंगे सर असतील, अरुणजी पारंगे असतील, नरेशजी मात्रे असतील, निशांत माई सर असतील, या सगळ्यांनी खूप चांगले निर्णय आणि चांगल्या स्पर्धेला परिपूर्ण यशस्वी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने यांचाही मोठा भाग राहिला गेलेला आहे. निशिकांत मात्रे वाव धुरला उडवत गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार आणि इथून आल्या धावा 4. पहा आणि कौतुक करावं लागेल बाईच्या स्वरूपामध्ये या 4 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. कशा का होईना परंतु हिमांशू एंटरप्राइजेस संघ मात्र म्हणत असणार आहे धावा येऊ द्या, धावा येऊ द्या, धावा येऊ द्या. रायगड जिल्ह्याचाही इतिहास वेगळा आहे. राजधानी रायगड म्हणून या रायगड जिल्ह्याकडे पाहिलं जातं आणि इथून मात्र आपण पाहायला गेलं तर इथून रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल. पंचांकडनं आहे का? ओके ओके सर ओके. या तिसरे पंच मी विनंती करू की आपण इथं यायचं आहे. निर्णय मात्र इथे चेक केला जाईल. व्हाईट बॉलसाठी हा मात्र रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल, चेक केला जाईल. यस डेफिनेटली हा बॉल पंचाचा निर्णय योग्य आहे आणि फेअर डिलिव्हरी इथून चेक केलं जाते. दोन्ही अँगल चेक केले गेले. अगदी बारकाईनं मात्र इथे आपण नजर मारली. आताच इथून आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्याचं समुद्र संगीतही मात्र ऐकलं गेले. रायगड जिल्हा म्हटलं तर कर्जत पासून चालू होतो, महाड पोलादपूर पर्यंत एका बाजूला सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आणि त्याच्या मधोमध असणारा रायगड जिल्हा. एकेकाली भारताचं कोठार म्हणून या रायगड जिल्ह्याला ओळखलं जायचं. आशियातील सर्वात मोठा बंदर म्हणजे JNPT बंदर हा सुद्धा या स्वराज्याच्या राजधानी रायगडमध्येच आहे. अशी खूप सारी विश्लेषणं आहेत की आपण रायगड जिल्ह्याला देऊ शकतोय. म्हणजे रायगड जिल्हा हा टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणूनही रायगड जिल्ह्याला पाहिला जातं. असा हा रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यातील रसायनी मोहपाडा NSI मैदानामध्ये आपण मात्र हा क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा गजर क्रिकेटचा आनंद घेत असताना मात्र पाहायला मिळते आपल्याला. 40 धावा धावपलकावरती 40 प्लस रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 आहे आणि धावपलकावरती ही 40 धावा लागल्या गेलेल्या आहेत. विजयासाठी इथून हवे असतील अजूनपर्यंत 12 बॉलमध्ये 51 धावा. 12 बॉल 51 धावांचा टार्गेट आता इथे मात्र पूर्ण करायचं आहे आणि कशा पद्धतीने केलं जाईल. हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. राजेश कडू
हे जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत मात्र या धावा कदाचित बनू शकतात. तर गोलंदाजी मार्क्ससाठी क्रमांक 5 वरती मात्र गोलंदाजीसाठी आणले गेले ते सुरेश पाटील. 12 बॉल आणि विजयासाठी 51 धावांची गरज आहे. 12 बॉल 51 समीकरण बनले गेले. थोडेसे नाराज आमचे असतील रवी भोईर सर. पहिला सामना पराभूत झाले, त्याच्यानंतर दुसराही सामना थोडासा कठीण बनला गेलाय. संधी आहे तिथे परंतु जज करता आला नाहीये. असणारा फसवणारा क्रिकेट आहे हा आणि असं वारंवार मैदानामध्ये होत असतो. असं वाटलं की सहजरित्या हा झेल पकडला जाईल. थोडासा बॉल स्विंग झाला हवेमध्ये आणि हवेचं दाब तंत्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये कमी आपल्याला पाहायला मिळतोय. पहा हे जे झेंडे आहेत, फ्लॅग आहेत सगळे आपल्या टीमचे, ते मात्र आता फडफडताना पाहायला मिळत नाही. त्याचा कम्प्लिटली तुम्हाला मात्र अभ्यास करावा लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं मैदानामध्ये कॅप्टन, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, फलंदाज म्हणून करणंही गरजेचे असतात. क्रिकेट खेळणं खूप मोठी गोष्ट आहे, ही साधी गोष्ट नाही आहे. हाय फटका मात्र खेळला, स्लोवर डिलिव्हरी होती, हवं तसा मात्र फटक्याला सजवता आला नाही आणि त्याचमुळे की काय इथून आणखी एक दुसऱ्या धावेला मात्र इथून रूपांतरित करताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्यात धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 43 धावा 43. सगळेजण आता मात्र संध्याकाळच्या चहाचा आस्वाद घेत आहेत. गरमागरम पनवेल उपविभाग 40+ चे अध्यक्ष आदरणीय प्रीतमदादा पाटील यांचंही इथे आगमन झालं. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल. 40+च्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं या सगळ्यांनीच जोपासलंय, जपलंय, म्हणून तर हा क्रिकेट वाढला गेला. आणि त्यांच्या समवेत आमचे सगळेजण 40+चे सहकारी आहेत. बाईचे आहे त्याच निर्णयाची आम्ही वाट पाहत होतो सर. तिथून निर्णय आमच्यापर्यंत येईल, त्याच्यानंतर आम्ही ते मात्र अपडेट करू. 44 धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. आता विजयासाठी 9 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. 9 बॉल 47 समीकरण मात्र बनले गेले. थोडीशी कठीण आहे, परंतु कठीण परिस्थितीला सोपं तुम्हाला बनवावं लागेल. परंतु बनवताना होतंय. या दिवसभरामध्ये सेकंड इनिंगमध्ये बऱ्याचशा टीम डगमगताना मात्र युवराज माळी सर आपल्याला पाहायला मिळाल्या. हवं तशी मात्र फाईट मिळाली नाही. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये धावा आल्या त्या चेस करता आल्या नाही. डिफेन्स मात्र इथून करताना मात्र पाहायला मिळाले बऱ्याच संघांना. आपण तसं चित्र मात्र मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे हां तेच म्हणावं लागेल की आजच्या दिवसामध्ये असं लक्षवेधी सामना असं मात्र कोणता होताना पाहायला मिळालं नाही. 8 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत आणि 46 धावांची गरज. या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. अगदी अलंग कार्पेट खेळून काढलाय. ब्लॉकरचा बॉल होता, समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली. वाव, पडले, धडपडले, बॉलला उचललाय, फेकी केली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. थ्रो तर रागाने केलाय, परंतु तोपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. इथे क्रिकेटला एन्जॉय करताना मात्र पाहायला मिळतात. इथे या 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 47 धावा. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 7 बॉल आणि 44 धावांची. बेलवली वर्सेस बेलवली, कारण स्ट्राईक एंडला जे नरेश पाटील आहेत तेही बेलवलीचे आहेत. गोलंदाज सुरेश हेही बेलवलीचे आहेत. हा फटका जरूर खेचलाय. 1 टप्पा बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे की डायरेक्ट षटकार. ताकद होती, नजाकत होती, परफेक्ट टायमिंग होतं. मनगटी फटका फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा 6 षटकार. सन्मानाकडे आपण तोपर्यंत जाणार आहोत. मी आमचे आधारस्तंभ 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री अण्णा गावडे साहेबांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान येथे मात्र घ्यायचा आहे. प्रथमतः मी विनंती करेन हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्व फाउंडर आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय रविदादा भुईर यांचा इथे शुभ सन्मान मी अण्णा शेठ गावडे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान येथे मात्र घ्यायचा आहे. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदर सत्कार सन्मान इथे मात्र राखला जाईल. आदरणीय सन्माननीय
आमचे मान्यवर हिमांशू इंटरप्राइजेसचे सर्व यशस्वी उद्योजक आणि हिमांशू इंटरप्राइजेसचे संघ मालक आदरणीय रवी भुईर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मायेचे उपदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक अगदी फुलांसह पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय आणि हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. एकाच फ्रेम मध्ये या अण्णाशेठ ठिकाणी गावडे, आमचे दुसरे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय पनवेल विभागीय अध्यक्ष फोर्टिव्ह अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रीतम शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी YB पाटीलांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्वांचं शब्द सुमनाने आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थाने प्रीतम पाटील पनवेल पंचकृषीतील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पनवेल उपविभागीय फोर्टिव्ह अध्यक्ष यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. ओर्टो सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे आणि पहिल्या बॉलवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्गवरती तानाजी खंडागळे हे मात्र गोलंदाज आलेले आहेत. चांगली रणनीती आखली होती, त्या रणनीतीवरती मात्र यशस्वी उतरताना सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी ही टीम प्रथमतः बॅटिंग केली, त्यानंतर मात्र 90 धावा आल्या. हिमांशू इंटरप्राइजेसला 91 धावांचा टार्गेट दिला आणि तो थोडासा मात्र इथून अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. परंतु हिमांशू इंटरप्राइजेस हा संघ बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. I11 ओव्हे टीम आपण तयार राहायचं आहे. हा बॉल चांगला आहे, ते मात्र पाहायला गेला तर तोपर्यंत इथून धावेल एक आणि दुसऱ्या धावेचे काही फारसा फरक पडणार नाही आहे, कारण परिपूर्ण मॅच मध्ये इथे विजयाची निर्मिती करत असताना मात्र पाहायला मिळतात. त्याच्याकडे वाटचाल करताना मात्र पाहायला मिळते संघ सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी. खूप छान इथून रणनीती आखली गेली होती, बांधली गेली होती आणि त्या रणनीतीवरती तर हा इथून अजूनपर्यंत बॉल शिल्लक असत आहे 3 आणि विजयासाठी 35 धावांचे गरज. थोडं फास्ट करा, थोडासा वेळेचा अपव्यय इथे करू नका प्लीज, मी विनंती करेन. आणि आणखी एक आपल्याला पाहायला गेलं तर ग्रँड स्पर्धा, मोठी स्पर्धा, त्याची चर्चा आपण करू. चांगलं टायमिंग इथे पहा, नाईस साऊंड पाहायला मिळाला, टॅक्कीशी आवाज आलाय, सारे गमप्पा धनिसा लाभ गेट बॉल सीमा रेषा पार, शानदार षटकार. तर आपण चर्चा करत होतो, आपण पाहायला गेलं तर आत्ताच एक 40+ खेळाडूंसाठी मात्र इथून आणखी खुश खबर आलेली आहे. ठाणे रायगड 40+ प्रीमियर लीग येणार आहे, म्हणजे धमाके पे धमाका, आणखी एक गजबजलेला तुम्हाला मैदान पाहायला मिळेल. हिमांशू इंटरप्राइजेस याचे सर्व पुरस्कृते या स्पर्धेचे असणार आहेत आणि आमचे संजय पाटील बॉस आणि हिमांशू इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय रविदादा भोईर हे 2 मुख्य आयोजक आपल्याला या स्पर्धेचे पाहायला मिळणार आहेत. आणि सगळ्यांचं सहकार्य टेंभुर्णीच्या ग्राउंडवरती ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. धमाका पे धमाका 40+ खेळाडूंसाठी. थोडासा अतिरिक्त मात्र बाहेर टाकणारा बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजांचा, असं काहीसं पाहायला मिळालं. कारण आता बीमर नो बॉल इथे आलाय आणि फ्रेडचा बॉल इथून असणार आहे. 1 धाव मात्र जरूर आली, 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती तुम्हाला अजून करायचे आहेत जर का हा विजय तुम्हाला साकार करायचा असेल तर. टॅप केल्या फक्त बॉलला, दिशा दिली, मिड ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केल्या, क्षेत्ररक्षक आहेत
डीपमध्ये मॅचमध्ये आपण युवराज माळी सर पाहायला गेलं तर आता विजयाच्या दिशेनं परिपूर्ण सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी टीम मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. चला जलद करा, थोडासा वेळ घ्या, वेळ घेऊ नका प्लीज, मी विनंती करेन, कारण अजूनपर्यंत आम्हाला इथून 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करेन, संध्याकाळ होणार नाही कारण सूर्य इथे लवकर असतं होतं आणि त्याचमुळे मी विनंती करेन, अंधार लवकर पडतो इथे. टॅप केला बॉलला, तिथे ही मात्र संधी नसणार आहे. आता मात्र हा फटका चांगला होता, उशीर झालाय थोडासा तुमच्याकडनं. ही फटकेबाजी अगोदर होणं गरजेचं होतं, परंतु फलंदाजी आता आले ते आणि या 4 धावेनं जरी धावा आल्या असल्या तरी मात्र हा संघ जिंकलाय. पहिला विजय, पहिला सामना पराभूत झाले होते I11 ओवे टीमच्या बरोबर, परंतु आता हिमांशू इंटरप्राइजेस कोलवडी पनवेल टीमच्या विरोधामध्ये मात्र सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी हा संघ मात्र विजय साकारताना पाहायला मिळतोय. म्हणजे या लीग पद्धतीत आजच्या दिवसातील पहिला विजय सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी सादर करत असताना पाहायला मिळत आहेत. जास्त वेळ इथे घेणार नाहीये आणि यस, मी पुढील आवाज पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे कृष्णा गायकर KG सरांचा. मी थोड्या वेळासाठी आणि युवराज माळी सर थोड्या वेळासाठी इथून रजा घेत आहोत. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेला